छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींकडून माफी. वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण देत धीरेंद्र शास्त्रींकडून दिलगिरी व्यक्त. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अजूनही धमक्यांचे फोन सुरूच. फोन नंबरची यादी पोलीस ठाण्यात देणार तर आज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा इशारा. प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप. राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक. तर ऑटो टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध. दुपारी जाहीर सभा. विधान परिषदेसाठी शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी. नीलम गोरे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला आज न्यायालयात हजर करणार. गोळीबाराचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट. डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी. युरेनियमच्या मुद्द्याचा समावेश केल्याशिवाय कोणताही करार होणार नाही. ट्रम्प यांची स्पष्टोक्ती. तर अणुऊर्जा मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा होणार नाही. इराणचं प्रत्युत्तर.